पाचपाखाडी परिसरामध्ये भाजपच्या नगरसेविका माधुरी मेटांगे यांच्या वतीने पंढरीची वारी आपल्या दारी या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करीत आषाढी एकादशी साजरी करण्यात आली। विठू नामाचा गजर करत सर्वत्र देवशयनी आषाढी एकादशी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते। याच अनुषंगाने ठाण्यातील पाचपाखाडी परिसरामध्ये स्थानिक भाजपच्या नगरसेविका यांच्या वतीने पंढरीची वारी आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। हे उपक्रमाचे 5वे वर्ष आहे। या कार्यक्रमाअंतर्गत दिंडीची विधिवत पूजा करण्यात आली। अनेक शाळकरी मुलं, परिसरातील नागरिक, महिला, स्वच्छता कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक यांनी या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवला। या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, भाजप ठाणे शहर अध्यक्ष ॲडव्होकेट संदीप लेले यांची प्रमुख उपस्थिती लाभली। त्याचबरोबर उपमहापौर कृष्णा पाटील, नगरसेविका मृणाल पेंडसे, प्रतिभा मडवी, राजेश मोरे, नंदा पाटील, रमेश सांगळे यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांची देखील येथे उपस्थिती लाभली। नगरसेविका माधुरी मेटांगे यांच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण कार्यक्रमासह नियोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाअंतर्गत मुलांनी पारंपरिक वेशभूषेमध्ये नृत्यांचे सादरीकरण केलं। मुलांनी सादर केलेल्या भारुडाने सगळ्यांचेच लक्ष वेधले। तसेच महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी लाठीकाठी प्रात्यक्षिक देखील सादर करण्यात आले। उपस्थित मान्यवरांनी देखील या कार्यक्रमाचा आनंद घेतला। तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी परिसरातील 10वी आणि 12वी मध्ये उत्तम यश संपादन केलेल्या मुलांचा सत्कार देखील करण्यात आला। अशा प्रकारच्या सत्कार सोहळ्यातून मुलांना पाठीवरती कौतुकाची थाप मिळते आणि शिवाय आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा देखील मिळतात। या कार्यक्रमाअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना परिवहन पासचे वाटप देखील करण्यात आले। त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी पूजन करत विठू नामाचा गजर करीत दिंडी सोहळ्याला शुभारंभ करण्यात आला। स्वच्छतेचा संदेश देत त्याचबरोबर विठू नामाचा गजर या दिंडी सोहळ्यामध्ये दुमदुमलेला पाहायला मिळाला। सफाई कामगारांनी देखील या दिंडीमध्ये विशेष सहभाग नोंदवला। तरी या कार्यक्रमाविषयीची अधिक माहिती भाजपच्या नगरसेविका माधुरी मेटांगे यांनी दिली आहे। तर आमदार निरंजन डावखरे यांनी या कार्यक्रमाचं विशेष कौतुक करीत नागरिकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत। आज आषाढी एकादशी निमित्त पूर्ण महाराष्ट्रामध्ये विठू माऊलीचा गजर आज सगळ्याकडे ऐकू येतोय। त्याच याच्या कार्यक्रमानिमित्त आज या इकडे माधुरीताई मेटांगे यांच्या माध्यमाने 5व्या वर्षीही या इकडे पाचपाखाडीमध्ये विठू माऊलींची पालखी निघालेली आहे। आपण बघतोय की या इकडे अनेक नागरिक या पालखीमध्ये सहभागी झालेले आहेत। मी आपल्या माध्यमाने सगळ्यांना आजच्या आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देतो। आषाढी एकादशी निमित्त हजारो लाखो संख्येने वारकरी संप्रदायातर्फे वारी निघालेली असते। त्या वारीला काही लोक पोहोचू शकत नाहीत, म्हणून आज ठाण्यामध्ये विविध ठिकाणी वारी आयोजित केलेली आहे आणि त्यातून विठोबाची सेवा करण्याचं एक भाग्य सर्व लोकांना मिळत आहे। आणि त्या आषाढी निमित्त सर्व ठाणेकर जनतेला खूप खूप शुभेच्छा आणि पूर्ण जे का दुःख असतील ती सगळी दूर व्हावेत आणि हीच ईश्वराची प्रार्थना। आज आषाढी एकादशी म्हणजे विठुरायाचा गजर खाण्याचा आजचा दिवस आहे आणि विठ्ठल हा तसं म्हटलं तर पूर्वापार परंपरेचा विचार केला तर त्याला एक मोठी पार्श्वभूमी आहे। आपल्या संस्कृतीमध्ये जे काही अडचणीच्या गोष्टी होत्या त्याच्यावर मात करून जनसामान्यांसाठी, बहुजनांसाठी हे दैवत विठ्ठल हे निर्माण झालं आणि विठ्ठलाचा आपण फोटो अनेक ठिकाणी बघितला असेल, त्याच्या अंगावर भक्त लटकत असतात। म्हणजे तो देव असा आहे की त्याला लांबून बघायचं नाही। तो शिवाशिवीचा देव नाहीये, तो भक्तांना अंगा खांद्यावर खेळवणारा देव आहे आणि म्हणून त्याचा महिमा वेगळा आहे आणि म्हणून त्याच्यासाठी लाखो वारकरी पायी चालत एवढा मोठा प्रवास करतात की माझा विठुराया, माझा देव मला कवेमध्ये घेणार आहे। आणि या विठुरायाचा दरवर्षी एक प्रातिनिधिक असं छोटी दिंडी आमच्या सहकारी व सध्या नगरसेविका माधुरीताई मेटांगे या काढत असतात। गेले अनेक वर्ष त्याचा उपक्रम चालू आहे। इथल्या महिला, स्थानिक नागरिक, लहान मुलं
यांना हा विठोबाचा संस्कार आणि त्याचं महात्म्य कळून देण्याचा एक प्रयत्न, अत्यंत स्तुत्य प्रयत्न आहे. आपण पाहत असाल अत्यंत हुबेहूब असे सुंदर विठ्ठल रखुमाईची प्रतिकृती लहान मुलांच्या माध्यमातून केली आहे. खूप छान आहे. आपली संस्कृती, आपली परंपरा, आपला इतिहास हे सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचा उपक्रम अत्यंत स्मरणीय आहे. मी माधुरीताई मेटांगे यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. दरवर्षी आपण आषाढी एकादशी आपल्या पाचपाखाडी प्रभागातून आपण साजरी करत असतो. हे आपलं गेलं 5वं वर्ष आहे आणि प्रत्येक वर्षी आपली निरनिराळी काहीतरी वेगळी थीम असते. यावर्षी आपण स्वच्छतेची थीम ठेवलेली आहे आणि स्वच्छता असेल तर आरोग्य राहील अशा प्रकारे आपण दिंडीची सुरुवात करणार आहोत आणि सगळे सफाई कामगार सुद्धा आपल्या या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि एक संदेश दिलाय स्वच्छतेचा. प्रत्येक नागरिकांनी स्वच्छता पाळा असं मी आवाहन करते या दिंडीद्वारे. आणि दिंडी आणि वारी म्हणजे काय तर एक नियमांचं, शिस्तीचं स्वरूप असते. दिंडीमध्ये आपण नियम शिकतो, शिस्त शिकतो आणि आपल्या जी भावी पिढी आहे, जे विद्यार्थी आहेत, जी मुलं आहेत, त्यांना तांत्रिक जे आधुनिकतेकडे ते जाणार आहेत, तर त्या आधुनिकतेसोबत त्याला जोड म्हणून एक परंपरेची असायला पाहिजे, संस्कृतीची असायला पाहिजे. आणि जर संस्कृतीची जोड असेल तर तो परिपूर्ण व्यक्ती तयार होतो. आणि म्हणूनच आपल्या बाळगोपाळांना, आपल्या विद्यार्थ्यांना हा संदेश जावा म्हणून मी पाचपाखाडी प्रभागातून ही दिंडी काढत असते. त्यांच्यामध्ये नियम, शिस्त आणि सगळे यावे. यामध्ये वेगवेगळे नृत्य सादर होतात. त्याचप्रमाणे यावर्षी आपण महिला सशक्त असेल किंवा महिला सक्षमीकरणासाठी काही उपक्रम घेतलेले आहेत. आणि मेन म्हणजे ज्या महिला आहेत त्या रात्री बेरात्री आता त्यांना सगळ्या ड्युट्या असतात. म्हणून जर ती सुरक्षा स्वतः जर सुरक्षा करू शकली पाहिजे, 4 लोक अंगावर आले तर एक दगड तरी मारून उचलायची तिच्यामध्ये हिंमत आली पाहिजे. आणि म्हणून आपण लाठीकाठी प्रात्यक्षिक शो सुद्धा इथे ठेवलेला आहे. त्याचं प्रात्यक्षिक ठेवलेलं आहे आणि त्याचं आम्ही प्रत्येक रविवारी आता शिबिर घेणार आहोत. तर अशा शिबिरामध्ये प्रत्येक मुलींनी सामील व्हावं असं मी आवाहन करते या दिंडीद्वारे. आणि अशीच आमची विठ्ठल आमच्यावर सगळ्यांवर प्रसन्न राहो. आमच्या पाचपाखाडीवरती त्याची कृपादृष्टी. पाचपाखाडी म्हणजे पूर्ण ठाणे शहर म्हणजे महाराष्ट्र म्हणजे भारत आणि भारत म्हणजे पूर्ण जग. या जगावरती त्याचं सगळ्याचं कृपादृष्टी राहो असं मी विठ्ठलाला प्रार्थना करते. जय हरी विठ्ठल. करांना आषाढी एकादशी निमित्त शुभेच्छा. आज आषाढी एकादशीचा आहे आणि सगळे वारकरी वारीमध्ये सहभागी झालेले आहेत. आमच्या माधुरी मेटांगे ताईंनी ही जी वारी ठेवली त्याच्यामध्ये ठाणे महापालिकेचे कर्मचारीही सहभागी झालेले आहेत आणि ही स्वच्छतेची वारी त्यांनी करत आहेत. त्यासाठी त्यांनी खास मी आज जो त्यांच्यासाठी उभा राहिलेलो आहे बोलण्यासाठी, त्यांनी घनकचरा विभागाने 4 डस्टबिनसाठी ठाणे महापालिकेच्या सगळ्या नागरिकांना आवाहन करत आहेत. एक ओला कचरा, सुका कचरा, एक सॅनिटरी पॅडचा कचरा आणि एक इलेक्ट्रॉनिक कचरा, अशा 4ही कचऱ्यांना 4 वेगवेगळे कलर दिलेले आहेत. आणि हे 4 कलर आपल्यासाठी खास या वारीच्या निमित्तानं घनकचरा विभाग आपल्या एकदम ऍक्टिव्ह झालेला आहे. आणि हा घनकचरा विभागामार्फत ठाणेकर नागरिकांना हा संदेश आहे की आपण आता आपल्या सोसायटीमध्ये 4 डबे ठेवायची विनंती करतोय की ओल्या कचऱ्यासाठी एक भाग, सुक्या कचऱ्यासाठी एक भाग, सॅनिटरी वेस्ट बाकीच्या त्या पद्धतीचे तत्सम आयुर्वेद मेडिकल याच्यासाठी वेगळा प्रकार आणि एक इलेक्ट्रॉनिक वस्तूसाठी वेगळा प्रकार, असे 4 डबे आपण आपल्या सोसायटीत घ्यावा. आणि ह्या निमित्तानं आपली आरोग्याची वारी आपल्या दारात येऊ द्या. घनकचरा जे कर्मचारी चांगलं काम करत आहेत, स्वच्छता करत आहेत, त्या अजून चांगल्या पद्धतीने त्यांना सहकार्य करा अशी विनंती करतो. आणि जय महाराष्ट्र. वारीत सहभागी झाले त्याबद्दल जय हरी विठ्ठल.